वर्षानुवर्ष पिचलेल्या या समाजाला याच्यातून तर बाहेर काढायचं आहे, पण नेमकं ते कसं काढायचं ह्या संबंधीची जी चळवळ आपल्याला दिसते, म्हणजे 1801 पासनं 1900 पर्यंत या कालखंडाला 19वे शतक म्हटलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे क्लिअर पाहिजे की 19वे शतक ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा कुठपासनं कुठपर्यंतचा कालखंड आहे. म्हणजे 1801 पासनं 1900 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याला आपण 19वे शतक म्हणतो. या 19व्या शतकामध्ये राजा राममोहन रॉय यांनी आणि त्यांच्या ब्राह्मो समाजाने, स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांच्या आर्य समाजाने, त्याचबरोबर प्रार्थना समाज असेल पुण्यातला, त्याचबरोबर आपण बघतो की डेरोजिओनचा जे यंग बंगाल चळवळ असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, रामकृष्ण मिशन असेल, त्याचबरोबर इतर धर्माच्या अंतर्गत सुद्धा या सुधारणा चळवळी आल्या. मग मुस्लिम धर्मामध्ये अहमदिया आंदोलन असेल, अलीगड मुवमेंट असेल, देवबंद आंदोलन असेल, किंवा शीख धर्माअंतर्गत असणाऱ्या नामधारी चळवळ असेल, तितुमीर चळवळ असेल, वेगवेगळ्या ज्या चळवळी आपल्याला दिसतात, कुका चळवळ असेल, तर हे सगळं काय आहे, तर हे सगळं ह्या पिचलेल्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. तर या अंतर्गत या चॅप्टरची आपण चर्चा करतोय. पहिला यातला मुद्दा आहे, फळ्यावरती तुम्हाला दिसेल राजा राममोहन रॉय आणि त्यांचा ब्राह्मो समाज, या संबंधीची चर्चा या व्हिडिओमध्ये मी करत आहे. यामध्ये आपल्याला दिसतं की आधुनिक भारताचे पिता असं आपण त्यांना ओळखतो. अगदी हा प्रश्न म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले कसे जाणार आहेत, तर आधुनिक भारताचे पिता कोणाला संबोधलं जातं. त्यानंतर आधुनिक राष्ट्रवादाचे जनक जे आहेत, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कुणाला म्हटलं जातं. आता हे फळ्यावरती तुम्हाला टायटल्स दिसतील त्यांचे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते कुणाला म्हटलं जातं. त्याचबरोबर आधुनिक वृत्तपत्राचे अग्रदूत कुणाला म्हटलं जातं. त्यानंतर रायराया ही पदवी त्यांना कुणाकडून देण्यात आली. त्यानंतर राजाची पदवी कुणी दिली. त्यानंतर युगदूत कोण म्हटलं. अशा पद्धतीने खूप साऱ्या जे टायटल्स किंवा आपण त्यांना म्हणूयात की त्यांना ते उपाध्या ज्या आहेत तर त्या मिळालेल्या आपल्याला दिसतात. या उपाध्यांवरती एक प्रश्न आलेला आपल्याला दिसतो. तर या उपाध्यांची आपण चर्चा करूयात, परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगेल की राजा राममोहन रॉय यांचा जन्म 1772 22 मे 1772 बंगालमधील हुगळी येथील राधानगरी या ठिकाणी झाला. ओके, ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांना आधुनिक भारताचे पिता म्हणतात. ह्या मुद्द्यावरही प्रश्न आहे. त्याचबरोबर आता आधुनिक भारताचे पिता का, कारण बंगाल ही प्रबोधनाची भूमी आहे, लक्षात असू द्या. प्रबोधनाच्या भूमीचा दर्जा, भारताच्या प्रबोधनाची सुरुवातच बंगालमध्ये झाली आणि ते प्रबोधन राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून भारताच्या प्रबोधनाचे जनक, भारताच्या आधुनिक भारताचे पिता, असं हे सगळे जे टायटल्स हे राजा राममोहन रॉय आणि बंगालकडे जातात. बरोबर आहे. तर ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं म्हणजे की त्यांना आधुनिक भारताच्या राष्ट्रवादाचे जनक म्हटलं जात आहे किंवा पिता म्हटलं जात आहे. आता राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद मनामनामध्ये रुजवण्याचं काम हे रॉय यांनी केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून आधुनिक राष्ट्राबद्दलचे अतीव प्रेम, म्हणजेच इंग्लंडला जाऊन जरी ते शिक्षण घेतलं त्यांनी आणि 9 ते 10 भाषा जरी त्यांना अवगत असल्या तरी स्वतःच्या वेशभूषेमध्ये त्यांनी अजिबात परिवर्तन केलेलं नाही. म्हणजेच संस्कृतीची जी नाळ त्यांची होती ती जोडलेली त्यांनी कायम ठेवलेली आपल्याला दिसते. म्हणून पारंपरिकता आणि आधुनिकता याचा सुवर्ण मध्य म्हणजे राजा राममोहन रॉय. बरोबर आहे. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे आधुनिक जे राष्ट्रवाद आहे ना ते पेरण्याचं काम राजा राममोहन रॉय यांनी केलेलं आहे. त्यानंतर आधुनिक जे वृत्तपत्र आहेत त्याचे अग्रदूत त्यांना म्हटलं जातं. का म्हटलं जातं? त्यांच्या संवाद कौमुदीमुळे म्हटलं जातं. म्हणजे संवाद कौमुदी हे पहिलं वृत्तपत्र बंगाली भाषेतलं त्यांचं आलेलं आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी दिसतंय की तोफातुल मुआहिदीन नावाचं फारसी भाषेतील त्यांचं पहिलं पुस्तकसुद्धा आलेलं आहे. म्हणजे साहित्याच्या बाबतीतचं त्यांचं योगदान जे आहे किंवा मिरातुल अखबार आहे, साहित्याच्या बाबतीतचं त्यांचं योगदान, यामुळे आपण त्यांना आधुनिक वृत्तपत्राचे अग्रदूत असं सुद्धा म्हणतो. त्याचबरोबर आपण त्यांना काय काय म्हणतो हे टायटल्स मी इथे डिस्कस केलेले आहेत. रायराया, आता रायराया ही पदवी कोणी दिली आहे तर बंगालच्या नवाबांनी त्यांना रायराया ही पदवी दिलेली आहे. मग राजा हे त्यांचं नाव आहे का? नाही, राजा ही त्यांची उपाधी आहे. कोणी दिलेली आहे
त्यावेळेसचा जो मुघल सम्राट आहे अकबर द्वितीय याने राजा ही पदवी राजाराम मोहन रॉय यांना दिलेली आपल्याला दिसते. आणि युगदूत नावाची जी पदवी आहे त्यांना दिलेलं टायटल हे सुभाष बाबूंनी दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत ह्या टायटल्सवरती नेहमी प्रश्न विचारला जातो. म्हणजे जन्म पाहिला आपण आणि त्यांचे टायटल्स पाहिले. ओके, आता पुढे जाऊयात आपण की नेमकं त्यांचं कार्य सिक्वेन्सने पाहूयात. सुरुवातीला इंग्लंडला जातात, शिक्षण घेतात, विविध भाषांचा अभ्यास करतात, विविध धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतात, धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी विविध भाषांचा अभ्यास करतात, शिकून घेतात आणि ह्या सगळ्यांना एक निष्कर्षाला ते पोहोचतात. आणि निष्कर्ष होता की सगळ्या धर्माचा अंत जो शेवटचा जो उद्देश आहे तर तो समान आहे. म्हणजे जरी मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, तरी हे रीतिरिवाज हे सगळ्या गोष्टी जरी ह्या वेगवेगळ्या असल्या तरी ह्या सगळ्या धर्माचं जे अंतिम ध्येय असतं तर ते सगळ्याचं सारखं आहे हे त्यांना कळालं. म्हणजे बायबल ज्यावेळेस त्यांनी वाचलं, कुराण वाचलं, भगवद्गीता वाचली, वेद वाचले, ह्या सगळ्यातनं ते या निष्कर्षापती पोचले. आणि यानंतर त्यांना असं कळालं की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या नंतर घातल्या गेलेल्या आहेत, नंतर याच्यामध्ये घुसवले गेलेले आहेत, ज्यांना आपण अंधश्रद्धा, रूढी, परंपरा म्हणतो. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे. आणि ह्या गोष्टीचं त्यांच्यामध्ये ही जी काही जागृती आहे त्या शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये ती जागृती झालेली आपल्याला दिसते. ज्यावेळेस रॉय परत आले त्यानंतरचं त्यांच्या कार्य आपण या ठिकाणी दिसतंय आपल्याला की सुरुवातीला ते ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जॉबधारक झाले. सुरुवातीला त्यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे याच काळामध्ये 1809 तोहफात उल मुवाहिदीन नावाचं फारसी भाषेतील पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं. याच पुस्तकाला मराठीत अनुवादित केलेलं आहे एकेश्वरवाद्यांना भेट या नावाने. याच्यावरही प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की एकेश्वरवाद्यांना भेट हे कोणत्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन आहे. बरोबर आहे, तोहफात उल मुवाहिदीन. पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो विचारलेला आहे किंवा मुद्दा याच्यानंतरचा की हे सगळं सुरू असताना 1811-12चं वर्ष आहे आणि त्या वर्षी घरातील एक स्त्री सतीसाठी त्याला फोर्स केला जातो. तर त्यावेळेस राजाराम मोहन रॉय यांना खूप म्हणजे त्या ठिकाणी ते विरोध करतात. ते म्हणतात की मला याचा आधार दाखवा, शास्त्रीय आधार दाखवा की नेमकं पती मेल्यानंतर पत्नीला तिथं तुम्ही जाळता किंवा ती सती जाते तर ह्याच्या मागचं लॉजिक काय, आणि लॉजिक नसेल तर हे मी करू देणार नाही. त्यावेळेस त्यांना ह्या मुद्द्यासाठी घर सोडावं लागतं, त्यांना घरातून हाकलून दिलं जातं. परंतु ही जी ठेस त्यांच्या मनाला लागली ती तेवत राहिलेली आपल्याला दिसते, कायम ती वाहत राहिलेली दिसते जोपर्यंत 1829 सती प्रथा बंदी कायदा पास होत नाही. ओके, म्हणजे 1811-12 ही जी कार्य आहे ते त्यांच्याकडनं इथे सुरू झालेलं आपल्याला दिसतं. विशेष करून स्त्रियांचं जे अज्ञान आहे ते अंधकार रूढी परंपरेमध्ये पिचलेला शोषित समाज अशा पद्धतीनं ह्या सगळ्या हे सगळे जण त्यांच्या केंद्रस्थानी असलेले आपल्याला दिसतात. यांच्या उद्धाराचं कार्य त्यांनी केलेलं आहे. पुढे आपण जातो की आता हे सगळं वाटतंय त्यांना, परंतु हे सगळं तोंडी बोलून जमणार नाही आहे. बरोबर आहे, म्हणून मग त्यांनी एका संस्थेची संकल्पना केली आणि ती संस्था म्हणजे 1815 आत्मीय सभेची स्थापना केली. 1815 त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली आणि हीच ती आत्मीय सभा जी 1828 20 ऑगस्ट 1828 ब्राह्मो समाज या नावाने ओळखली जाते. ओके, हा त्यांचा समाज आहे, ही सभा आहे. ह्या सभेच्या माध्यमातून मग विविधतेची तत्व बाहेर आलेले आपल्याला दिसतात. जसं एकेश्वरवादाचा पुरस्कार म्हणजे 33 कोटी देवांना मान्यताच नाही त्यांनी दिलेली, कुठलाही प्रकारचं देव नाही. एकेश्वरवाद म्हणजे एकच आहे काहीतरी पावर आणि ती पण निर्गुण निराकार आहे, सगुण साकार नाही. सगुण साकार नाही म्हणजे मूर्तीच्या स्वरूपात नाही, म्हणजेच मूर्तीपूजेला त्यांनी विरोध केला. म्हणजे निर्गुण निराकार भगवंताच्या रूपाचं त्यांनी समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. निर्गुण निराकार, ओके, सगुण साकार नाही म्हणजेच मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवादाचा पुरस्कार, पुरोहितवादाला विरोध. त्यांचंही म्हणणं हेच होतं जे फुल्यांचं म्हणणं होतं की मध्यस्थाची गरज नाही, पुरोहित म्हणजे मध्यस्थ, देवामध्ये आणि माणसामध्येला मध्यस्थ आहे ना. तर हे पुरोहितवाद जे आहे ते पोट भरायचं काम आहे. बरोबर आहे, तर त्यामुळे त्या पुरोहितवादाला त्यांनी विरोध केला. त्यानंतर
जातीप्रथेला त्यांनी विरोध केला. जातीप्रथेला तर सगळ्याच लोकांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो. मूर्तीपूजा, एकेश्वरवाद, जातीप्रथा ह्या सेम गोष्टी आहेत या काळातल्या या समाजांचा. त्यानंतर पुढचं विश्वबंधुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला की विश्वबंधुत्व कसं असतं, भाईचारा ज्याला युनिव्हर्सल ब्रदरहूड आपण म्हणतो, वैश्विक बंधुत्व, तर त्या संबंधीची सुद्धा त्यांनी त्यांच्या या सभेच्या माध्यमातून चर्चा केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर विवाह संबंधीचे नियम असतील किंवा जे असे ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत, शिक्षणासंबंधीचा हट्ट, विवाहासंबंधीचे नियम, तर हे सगळे त्यांनी त्यांच्या या सभेच्या आतमध्ये त्यांच्या तत्वाच्या अंतर्गत आणलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर त्यांना पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते सुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं, मी या ठिकाणी दिलेलं आहे बघा, पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते. मला वाटतं इथं राहिलेलं आहे, तर ठीक आहे. पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते. ओके, का म्हटलेलं आहे पुरस्कर्ते, त्याचं कारण आहे की इंग्रजी शिक्षणाचा त्यांनी खूप पुरस्कार केलेला आहे. ते स्वतः इंग्रजी शिक्षण इंग्लंडमध्ये घेऊन आलेले होते. त्यांचं असं स्पष्ट मत होतं की जोपर्यंत भारतीयांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य देऊ नये, ह्या स्पष्ट मताचे ते होते. प्रत्येक व्यक्तीला इंग्रजी यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे पाश्चात्य शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. बरोबर आहे. म्हणजे आंग्लवाद आणि प्राच्यवाद जो नंतर आला तर त्याचं आधी सुरुवातीला आंग्लवादाचं समर्थनसुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये केलं, कारण तो 34ला आला आणि 33मध्ये रॉय यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की 1817चं वर्ष येतं, म्हणजे 15मध्ये आत्मीय सभा स्थापन होते. त्यानंतर त्याची तत्त्व मी डिस्कस केली तुमच्याबरोबर. 1817मध्ये आता शिक्षणासंबंधीचं त्यांचं कार्य जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला दिसतं की डेव्हिड हेअर याच्या मदतीने 1817मध्ये हिंदू कॉलेज त्यांनी स्थापन केलं कलकत्त्याला. ह्याच्यावरही वारंवार प्रश्न विचारलेला आहे. 1817 डेव्हिड हेअरच्या मदतीने हिंदू कॉलेज कलकत्ता या ठिकाणी 4 प्रश्न तयार होतात याच्यावरती. ओके, त्यानंतर पुढे 1819 आता हे वृत्तपत्रात्मक कार्य. संवाद कौमुदी बंगाली भाषेतील पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र संवाद कौमुदी त्यांनी 1819मध्ये सुरू केलेलं आपल्याला दिसतं. ओके, आणि हे स्वतःच्या प्रेसमधनं सुरू केलं. भारत प्रिंटिंग प्रेस नावाची त्यांची स्वतःची प्रिंटिंग प्रेस होती. कुणाच्या दारात ते जात नव्हते की माझा पेपर, माझं वृत्तपत्र छापा म्हणून. स्वतःची प्रेस स्वतः स्थापन करून त्याच्यातून पेपर तो निघत होता, संवाद कौमुदी. लक्षात असू दे ही गोष्ट, बंगाली भाषेतील पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र म्हणून आधुनिक वृत्तपत्राचे अग्रदूत आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर फारसी भाषेमधलं तर आपल्याला माहिती आहे मिरातुल अखबारसुद्धा आहे. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला दिसतं 1825मधली इव्हेंट आहे ज्यामध्ये ते वेदांत कॉलेज स्थापन करतात. 2 कॉलेज आहेत, हिंदू कॉलेज आणि वेदांत कॉलेज, 2 कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. पुढे जाऊयात 1828मध्ये. 1828चं वर्ष येतं आणि या वर्षी आपल्याला दिसतं की तो जो आत्मीय सभा आहे 15ची तिला नवीन सुधारित रूपामध्ये प्रेझेंट करतात 20 ऑगस्ट 1828मध्ये, ज्याला म्हटलेलं आहे ब्राह्मो समाज. ओके, या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना 1828मध्ये झाली. खूपदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊयात, म्हणजे जी तत्व आत्मीय सभेची तीच ब्राह्मो समाजाची, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1829 डिसाइडिंग वर्ष आहे. या वर्षी काय झालेलं आहे की 1811-12पासनं ज्या सतीप्रथेच्या विरोधामध्ये त्यांनी जे चळवळ उभारली होती तिला कुठेतरी इथे फायनली जे काही डिसिजन झालेला आपल्याला सरकारचा दिसतो आणि 1829मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग याने सतीप्रथा जो आहे तर ती कायद्याने बंद केलेली आपल्याला दिसते. म्हणजे तो कायदा पास झालेला आहे 1829मध्ये. हे श्रेय कुणाला जातं, हे राजाराम मोहन रॉय यांना जातं. सतीप्रथेला तीव्र विरोध त्यांनी 1811-12पासून केलेला आपल्याला दिसतो. 1829 डिसाइडिंग वर्ष ठरतं. यानंतर आपण पुढे जाऊयात. आता 1833 पर्यंतचा जो काळ आहे तो ब्राह्मो समाज पुढे पुढे जात आहे. ब्राह्मो समाजाला खूप सारे अनुयायी मिळत आहेत. त्यापैकीच आपल्याला दिसतं की द्वारकानाथ टागोर आणि त्याचबरोबर रामचंद्र विद्या वागीश यासारखे लोक त्यांना मिळालेले दिसतात, जे खूप महत्त्वाचे लोक आहेत. आता पुढे जाऊन तर खूप सारा अनुयायी त्यांना मिळतात. गावोगावी खेडोपाड्यामध्ये या ब्राह्मो समाजाच्या ब्रँचेस त्यांनी स्थापन केलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या तत्वांची सगळीकडे प्रसारणा सुरू झालेली आपल्याला दिसते. 1833मध्ये ज्यावेळेस अकबर द्वितीय बादशाहच्या पेन्शनचा इश्यू होतो
ते इंग्लंडला जातात या संबंधी आणि त्यांची तब्येत बिघडते आणि 1833मध्ये ब्रिस्टल या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. अशा रीतीने राजा राम मोहन रॉय एक युग म्हणा अख्खं, म्हणजे त्यांचा कार्यकाल हे अख्खं एक युग आपण समजूयात, कारण ते खूप वैभवशाली युग होतं, प्रबोधनाचं युग होतं है ना, पुनर्जीवनाचं युग होतं, पुनरुज्जीवनाचं युग होतं. बरोबर आहे ना. तो रेनेसान्स म्हणजे जो मध्ययुगीन कालखंडामध्ये जे पाश्चात्य देशामध्ये झाला तो भारतामध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसतो. तर अशा रीतीने 1833मध्ये राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू आपल्याला दिसतो. नंतर पुढे या ब्राह्मो समाजाची जी धुरा आहे ती मगाशी सांगितलं तसं द्वारकानाथ टागोर आणि रामचंद्र विद्यावागीश यांच्या हातामध्ये आली. काहीच काळामध्ये द्वारकानाथ टागोरांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो आणि द्वारकानाथ टागोरांनंतर ब्राह्मो समाजाची धुरा त्यांचे पुत्र म्हणजे त्यांचा मुलगा देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे आलेली आपल्याला दिसते. म्हणजे सुरुवातीला कोण येतं, रॉय आहेत, रॉय नंतर द्वारकानाथ टागोर, रामचंद्र विद्यावागीश आहेत, द्वारकानाथ टागोरांनंतर त्यांचा मुलगा देवेंद्रनाथ टागोर आहेत. ओके, त्यांच्याकडे ब्राह्मो समाज जातोय. त्यांची स्वतःची एक संस्था त्यांनी स्थापन केली ती जिला तत्वबोधिनी सभासुद्धा म्हटलेलं आहे. 1839मध्ये हीच त्यांची स्वतःची एक सभा आहे. संगत सभासुद्धा त्यांनी स्थापन केलेली आहे आणि ब्राह्मो समाजाची सूत्रंसुद्धा त्यांच्या हातामध्ये आहेत. अशा रीतीने ब्राह्मो समाज वाटचाल करत आहे, पुढे पुढे गती घेत आहे आणि याच्यामध्ये खूप सारे अनुयायी जुडत आहेत. यामध्येच 1857मध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तीची ब्राह्मो समाजामध्ये एंट्री होते आणि ती व्यक्तीचं नाव आहे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन 1857मध्ये ब्राह्मो समाजामध्ये एंट्री करतात आणि देवेंद्रनाथ टागोर त्यांना ब्राह्मो समाजाचे पहिले आचार्य या पदासाठी नियुक्त करतात. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, ब्राह्मो समाजाचे पहिले आचार्य कोणाला संबोधलं जातं. आपल्याला माहीत पाहिजे ब्राह्मो समाजाचे पहिले जे आचार्य आहेत तर ते कोण होते, तर केशवचंद्र सेन होते. हे दोघं जण कार्य करत होते. 8-10 वर्ष एकोप्याने काम केलं. ब्राह्मो समाजाचा विकास, विस्तार, शिक्षणासंबंधी, स्त्रियांसंबंधी, जातीप्रथेसंबंधी आणि खूप सारे जे तत्त्व आहेत ती प्रसारित करण्याचं, ब्रँचेस ओपन करण्याचं. परंतु पुढे जाऊन 1865-66मध्ये यांच्यामध्ये तात्विक मतभेद झाले आणि ब्राह्मो समाजामध्ये पहिली फूट पडली. ओके, या ठिकाणी दिलेलं आहे ब्राह्मो समाजात 1865-66मध्ये पहिली फूट पडली आणि याच्यातून आदि ब्राह्मो समाज आणि भारतवर्षीय ब्राह्मो समाज स्थापन झाले. आदि ब्राह्मो समाज हा देवेंद्रनाथ टागोरांनी स्थापन केला, तर भारतवर्षीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला आणि अशा रीतीने आता ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली. बघा, फूट पडली की समाज ढासळत असतो. बरोबर आहे ना. तत्व तुटले की संपलं. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा की जिथे जिथे फूट पडते तिथे तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इथंही तसंच झालं. फूट पडली, पहिली फूट झाली, ह्याच्यातून मग आपापले चुली मांडल्या गेल्या, ते पण कार्य सुरू राहिलं. 1873ला येता येता हे जे केशवचंद्र सेन आहेत तर त्यांनी काय केलेलं, इंडियन रिफॉर्म असोसिएशन स्थापन केली समाज सुधारणेसाठी 1873मध्ये आणि स्वतःच एका लहान वयाच्या बालविवाह म्हणजे बाल मुलीशी लग्न केलं, विवाह केला. आणि मग हे बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आली. बरोबर आहे, कारण बालविवाहाला विरोध होता ब्राह्मो समाजाचा आणि यांनी केलं एका छोट्या मुलीशी लग्न. त्याच्यामुळे आणि त्यांनी रिफॉर्म ही स्थापन पण केली होती, इंडियन रिफॉर्म असोसिएशन. त्याच्यामुळे लोकांनी त्यांच्यावरती नाराज झाले आणि ब्राह्मो समाजात 1873मध्ये दुसरी फूट पडली. तिसरी फूट पडली 1878मध्ये. कसं तरी 73 ते 78पर्यंत चालू होतं. एका बाजूला देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज आहे, एका बाजूला केशवचंद्र सेन यांचा आहे. त्यात पडलेली फूट आहे रिफॉर्म असोसिएशनच्या माध्यमातून. आणि मग तिसरा समाज यातनंच निर्माण होतो, तो म्हणजे साधारण ब्राह्मो समाज. 1878मध्ये आनंद मोहन बोस आहेत, शिवनाथ शास्त्री आहेत, यासारख्या लोकांनी हा साधारण ब्राह्मो समाज स्थापन केला. अशा रीतीने लागोपाठ फुटींचं सत्र सुरू झालं. 65मधली पहिली फूट, 73मधली दुसरी फूट, 78मधली तिसरी फूट, लागोपाठ 3 फुटी झाल्या आणि या 3 फुटीच्या पार्श्वभूमीवरती ब्राह्मो समाज हा आता अस्ताकडे वाटचाल करायला लागला. म्हणजे कोणताही समाज फुटीनंतर कधीच तितक्या ताकदीनं पहिल्यासारखा उभा राहू शकत नसतो आणि एक्झॅक्ट तसंच झालं आणि ब्राह्मो समाज जो आहे त्यातनं ह्या
फुटी पडल्या आणि ब्राह्मो समाज आता आस्थाकडे जायला लागलेला दिसतो. परंतु ब्राह्मो समाजाच्या प्रभावातून मद्रासमध्ये वेद समाजाची स्थापना आपल्याला दिसते आणि महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना दिसते. हे योगदानसुद्धा खूप मोठं आहे. अशा रीतीने ब्राह्मो समाज आणि राजा राममोहन रॉय यांच्या संबंधीच्या माहितीचा आपण धावता आढावा घेतलेला आहे. आणि आता ह्याच टॉपिकच्या अंतर्गत जे पुढचं आहे म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाज, तर ह्या संबंधीचा आपण सेपरेट व्हिडिओ पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण राजा राममोहन रॉय त्यांचा ब्राह्मो समाज, त्याचबरोबर रॉय यांचे टायटल्स पाहिले, त्यांचा जन्म पाहिला, त्यांचा मृत्यू पाहिला, त्यानंतर आपण त्यांचं ब्राह्मो समाजाची तत्त्व पाहिली, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था पाहिल्या, त्याचबरोबर त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्र पाहिली, त्याचबरोबर सतीप्रथा बंदी कायद्यासंबंधीची चर्चा केली, त्यांच्यानंतर पडलेल्या फुटी पाहिल्या, फुटीतून निर्माण झालेले समाज पाहिले आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रामधला प्रार्थना समाज आणि मद्रासमधला वेद समाज इथपर्यंत आपण चर्चा केली. तर अशा पद्धतीनं हा धावता आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आर्य समाज घेऊन. परंतु आता तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करते. मध्यंतरी थोडा गॅप पडला, काही कारणं होती. आईचं